22 मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारे गोड मखाणे कसे करायचे याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. हे मखाणे करायला खूप सोपे आहे आणि खायला तितके टेस्टी लागतात. थंडीच्या दिवसामध्ये आपण वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवतो. त्यातलाच एक आज सोपा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तूप घालायचं आहे. तूप थोडंसं वितळलं की आपल्याला त्यामध्ये लगेच 2.5 वाटी मखाणे घालायचे आहेत. आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि हे मखाणे खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाणे तुपामध्ये भाजल्यामुळे ते चवीलासुद्धा आणखीन टेस्टी होतात. म्हणून आपल्याला थोडंसं तूप घालून हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि आयर्न आहे. ज्यांना कोणाला थंडीच्या दिवसामध्ये अंगदुखी होते, जॉईंटचं दुखणं आहे किंवा हाडं दुखतात, त्यांनी आवर्जून ही रेसिपी स्वतःसाठी एकदा तरी ट्राय करायलाच हवी. तर अगदी 3-4 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मखाण्याचा आपला हलकासा रंग बदलला आहे आणि मखाणे आपले मस्त कुरकुरीत देखील झाले आहेत. मखाणे कुरकुरीत झालेत की नाही हे आपल्याला चेक करायचं. त्यासाठी एक मखाना घ्यायचा आणि हातावरती असा दाबून पाहायचा. मखाना पटकन फुटला की समजायचं आतपर्यंत मखाने छान कुरकुरीत झालेत. तर आता लगेच गॅस बंद करायचा आणि मखाने दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता परत कढई मी गॅसवरती ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. आता आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आहे. छोट्या चमच्याने आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती या गुळाला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये गूळ आहे तो लवकर विरघळेल. तर तुम्ही इथे पाहू शकता गूळ आपला छान विरघळला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती या गुळाला 3 ते 4 मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे गूळ मी चांगला शिजवून घेतला आहे. गुळाचा बऱ्यापैकी आपला पाक तयार झाला आहे. पण परफेक्ट पाक आपला झाला आहे की नाही हे चेक करूया. तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पाकाचे काही ड्रॉप्स टाकायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता याचा गोळा जो आहे तो आणखीन मऊच आहे, म्हणजे नरम आहे. कडक आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा पाकाचा गोळा आपण हाताने असा ओढला तर तो असा ओढला जातो आहे. याची कडक तार तयार होत नाही. पहा अशा प्रकारे लूज तार तयार झाली आहे. तर आणखी थोड्या वेळ आपण याला शिजू देऊया. पण त्याआधी यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे आहेत. अर्धा चमचा विलायची आणि सुंठ पावडर घालायची आहे. आता 3 ते 4 काळी मिरी आपल्याला यामध्ये कुटून घालायची आहे. आता परत आपल्याला हा पाक 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याचा कडक असा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आणखी थोड्या वेळानंतर पाक मस्त आपला घट्टसर झालेला आहे आणि एकदम हलका जाळीदार असा पाक तयार झाला आहे. परत एकदा चेक करूयात. परत वाटीमध्ये पाणी घ्यायचं, पाकाचा ड्रॉप टाकून पाहायचा. थोडासा थंड झाल्यानंतर हातावरती घेऊन आपण वाटीमध्ये परत सोडायचा. असा टणकन आवाज आला की समजायचं पाक आपला अगदी परफेक्ट झालेला आहे. जर पाक कच्चा राहिला तर मखाने व्यवस्थित कडक होणार नाहीत, क्रिस्पी होणार नाहीत, मऊ राहतील. तर तुम्हाला अशा प्रकारे हा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा साजूक तूप घालायचे आहे, जेणेकरून पाकाला छान शाईन येते आणि मखानेसुद्धा आपले छान शाईनी तयार होतात. घातलेलं तूप आता आपल्याला लो गॅसवरती यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप मिक्स झालेलं आहे. लगेच आपल्याला यामध्ये मखाने टाकून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आतासुद्धा आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती याला असं सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून मखाने या गुळामध्ये छान कोट होतील. तर पाहिलंत ना किती सोपे आहेत हे गोड मखाने बनवायला. असे मखाने तुम्ही बनवून महिना 2 महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता. हे मखाण्याची रेसिपी ना लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलांना पहा बऱ्याचदा आपण टिफिनमध्ये किंवा डब्यामध्ये जेवण झाल्यानंतर गोड खाण्यासाठी चॉकलेट किंवा बिस्किट देतो. पण तसं न करता काय करायचं की एक मूठभर हे मखाने डब्यामध्ये द्यायचे. मुलंही आवडीने खातील आणि त्यांच्या अंगी देखील लागेल. तर इथे तुम्ही पाहू शकता मखाने आपले गुळामध्ये अगदी छान असे कोट झालेले आहेत. असे मखाने छान कोट झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मखाने एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. ताटाला तेल किंवा तूप लावायची गरज नाही. मखाने काढून घेतल्यानंतर असे आपल्याला थोडेसे ते पसरवून घ्यायचे आहेत आणि हलकेसे थंड होऊ द्यायचे आहेत. खूप जास्त याला थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते सेपरेट होत नाहीत. कोमट असतानाच आपल्याला हे मखाने अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक मखाना पहा असा पटकन वेगळा होतो आणि थंड झाला तर तो कडक होतो. मग आपल्याला वेगळा करताना तो लगेच फुटून येतो. त्यासाठी थोडेसे कोमट असताना
अशा प्रकारे मखाने आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मखाने मी छान सेपरेट करून घेतलेत. खूप मस्त कुरकुरीत आपले हे मखाने तयार झालेत. करायलाही खूप सोपे आहेत. ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.